विदर्भातील बस ओनर्सनी सध्या तरी डिझेलची भाववाढ होत असली तरी त्यांच्या प्रवासी गाड्यांच्या तिकिटांची भाववाढ करायचं नाही असं ठरवलेलं आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये 7 रुपयांचा फरक पडलेला आहे डिझेलच्या भावामध्ये. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत बाबा डवरे. बाबू, काय सांगाल, ज्या पद्धतीनं डिझेलची भाववाढ होते आणि तरी सुट्यांचा हंगाम आहे पण प्रवाशांची तेवढी वर्दळ नाही. दुहेरी कात्रीमध्ये आहे तुम्ही? दुहेरी नाही, तिहेरी. एक तर डिझेल महाग झाला आहे, सुट्ट्याचा हंगाम असून पॅसेंजर नाही आहे, धाकधूक आहे. आणि तिसरा म्हणजे गरमीच्याने डिझेल खूप लागत आहे. हा 3 प्रकारचा आम्हाला प्रॉब्लेम आहे सध्या. ते आपण हे बघतोच आहे, ही गाडी जशी पुण्याला चालली आहे. गेल्या वर्षी जो रिस्पॉन्स होता आता आपण पाहतोच आहे, फार तुरळक गर्दी आहे. काय वाटतं तुम्हाला, जर डिझेलची भाववाढ अशीच होत राहिली कसं होईल? आता 10 सीट खाली आहे गाडी. मागच्या वर्षी 10 सीट एक्सेस होत होते, म्हणजे वेटिंगवर होते. आता 10 सीट कमी आहे. तर असंच जर राहिलं मला वाटतं काही दिवसांनी धंदा बंद व्हायच्या मार्गावर आहे. असं काय बोलताय? कारण इतकं सगळं व्याप आहे आणि इतक्या सगळ्या ट्रॅव्हल्स आहेत, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स इतके आहेत पूर्ण विदर्भामध्ये. त्यामुळं डिझेल जास्त लागून राहील. 40-50 लिटर डिझेलही लागते. टायरला फार मार बसून राहिले, टायर फाटून राहिले आहे, टायर फुटून राहिले आहे. आणि पॅसेंजर कमी झाले आहे. पॅसेंजरचा आम्ही रेट नाही वाढवला डिझेल वाढल्यामुळं. हे जे आहे ट्रिपल मार म्हणतो आपण. समजा डिझेलच्या रेटप्रमाणे जर तुम्ही तिकिटांचा रेट वाढला तर काय भीती आहे तुम्हाला? नाही, पॅसेंजरच नेऊन राहिले. आता नॉर्मल रेटमध्ये पॅसेंजर नाही, तर उद्या वाढवलेल्या रेटमध्ये काय येणार आहे? लोकांना एक भीती आहे की केव्हा हे युद्धामुळे काही बंद होईल का, चालू होईल, डिझेल भेटणार का नाही भेटणार, असा एक प्रॉब्लेम आहे. खूप खूप धन्यवाद. तर एकूण सध्या तरी डिझेल मिळतं आहे, पण पुढे डिझेल मिळेल का, कोणत्या भावात मिळेल, सगळी अनिश्चितता आहे. त्यामुळे विदर्भातील जे खाजगी ट्रॅव्हल ऑपरेटर्स आहेत त्यांनी सध्या तरी भाववाढ करायचं नाही असं ठरवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.